रोडच्या बाबतीत अजूनही पाहायला भेटतं की व्यवस्थित असे रोड कोळीवाड्यात नाही आहेत. काय झालं आहे की रोड आहेत ना बनवले जातात निकृष्ट दर्जाचे आणि परत 3 महिन्यांनी टेंडर काढून परत तेच रोड बनवले जातात. यांच्या ह्या गडबडीमध्ये रोड बनवण्याच्या गडबडीमध्ये आमच्या विभागातील 2 महिलांचा जीव गेला आहे. रुग्णवाहिका पोचू शकली नाही सर. नगरसेविका आम्ही निवडून दिलेली आहे बरोबर, पण ते कुबड्या घेऊन फिरत आहेत. काही कामं समस्या असेल आम्ही नगरसेविकाकडे गेलो की ताई वहिनीचे काय असेल ते आम्ही विचारलं का त्यांचं म्हणणं एकच असते, माझ्या मिस्टरांना विचारते आणि मी तुम्हाला सांगते किंवा तुम्ही माझ्या मिस्टरांना भेटा. नगरसेविका आम्ही तुम्हाला निवडलं आहे आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या आम्हाला कुबड्या देत आहे. काही नाही, फक्त मिस्टरांचं प्रेशराईज दबाव आणणं हेच त्यांचं काम आहे. आजकाल जे मच्छी मार्केट्स होते ते कुठेतरी बाहेर घालवण्याचं काम केलं किंवा बंद करण्याचं काम केलं असं वाटतं तुम्हाला? हो, क्लिननेस ही होत नाही आहे पाणी अभावी मुळा किंवा ती मच्छी कापल्यानंतर जे सुसज्ज असा बाजार झाला पाहिजे. कारण की जी लोक येतील मच्छी घ्यायला त्यांना असं स्वच्छ बाजार असल्यावर जरा व्यवस्थित वाटलं पाहिजे. सर कोविड काळात आहे ना, जेव्हा जगभरात कोविड प्रभावित होत होता त्यावेळी भारतातील सगळ्यात पहिला विभाग जर कुठला ब्लॉक केला असेल ना तो वरळी कोळीवाडा. बरोबर. अशा काळात जे लोकांच्या संकटसमयी नगरसेविकेने उभं राहायला पाहिजे होतं. सगळ्यांना सांगण्यात आलं की आम्हाला कोविड झालं आहे आणि हे दाम्पत्य बाहेर पडलं, कोविडमध्येच हॉस्पिटलला ॲडमिट होतं असं सांगून स्वतःच्या शिवाजी पार्कच्या रूमवर राहिले 1.5 महिने. म्हणजे लोकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी. कोविडनी ब्लॉक केलं, कोळीवाडा कोविडनी बाद केलं आहे. प्रसार माध्यमांच्या समोर येणं आणि हायलाईट्स होणं, काम काही करायचं नाही आहे. काम करा आणि मग हायलाईट्स व्हा ना. जर या लोकांनी काम केलं असतं तर आज प्रल्हाद वरळीकरला तिकीट मिळालीच नसती, लोकांनी यांनाच निवडून दिलं असतं. बरोबर. लोक यांच्या विरोधातच आहेत आणि विरोधातच जाणार. नमस्कार, रोकटोक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत एक खास व्यक्तिमत्व ज्यांच्यासोबत आज आपण पॉडकास्ट स्वरूपातला इंटरव्ह्यू या ठिकाणी करणार आहोत. शिवसेना वॉर्ड क्रमांक 193चे अधिकृत उमेदवार प्रल्हादजी वरळीकर आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये आहेत. आज आपण त्यांच्यासोबत मनमुराद दिलखुलासाच्या गप्पा मारणार आहोत. आपण सुरुवात करूया आजच्या या पॉडकास्टला. नमस्कार प्रल्हादजी. नमस्कार. कसं वाटतंय पॉडकास्टमध्ये येऊन? खूप बरं वाटतंय. एक संधी मिळते की माझ्या कामाचा जो आढावा आहे आज मी लोकांसमोर आणू शकतो, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. क्या बात आहे. अर्थातच आज तुम्ही एका पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहात. आधी तुमच्या भावना कशा आहेत या? पहिली गोष्ट म्हणजे बघायला गेलं तसं तर की पॉलिटिक्स हा विषय माझ्या आयुष्यातनं मी काढून टाकला होता आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी जो इतिहास घडवला 2021 नंतर की अख्ख्या भारतामध्ये जगामध्ये 36 देशांनी त्याची नोंद घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी जो कामाचा सपाटा लावला आणि लोकांना न्याय, लोकांच्या हक्काचे जे मागणी होती ही पूर्ण करायचा जो सपाटा लावला ना, त्याला प्रभावित होऊन मी आज एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांच्या कामाला खांदा खांदा लावून उभा आहे. क्या बात आहे. अर्थातच आपण पॉडकास्टची सुरुवात करताना मी तुमच्या बालपणाकडे येईन की तुमचं बालपण कसं होतं आणि आत्तापर्यंत तुमचा प्रवास कसा होता. पहिली गोष्ट म्हणजे मला अभिमान वाटतोय की मी या मुंबईचा मूळ भूमिपुत्र आहे. आम्ही या बेटावरील मुंबईचे 7 बेट आहेत त्यातल्या वरळी कोळीवाडा, या वरळी कोळीवाड्यातील मी भूमिपुत्र आहे. माझा जन्म माझ्या पिढ्यानपिढ्या या इथे मुंबईतच आहेत. आम्हाला गाव असं कुठलं नाही आहे आणि लहानपण माझं सगळं इथेच गेलेलं. मी या गावाचा मातीचा आणि जे दगड माती धोंडे आहेत त्याचा मी साक्षी आहे त्या गोष्टीचा. माझी पिढी या गावात घडलेली आहे आणि मेन बेस आमचा फिशर्समॅनचा आहे आणि गावाबद्दल मला खूप अभिमान आहे. म्हणजे तुमचं बालपण बेसिकली इकडेच गेलेलं आहे. हो, आम्ही नेटिव्ह तिकडचे. आणि तिथून आतापर्यंतचा प्रवास हा तुमचा कसा होता, कसं सांगाल? बालपण खूप मजेत गेलं
कारण का कोळी समाजामध्ये खूप परंपरा आहेत, ट्रॅडिशनल अच्छा. असे सण वार बरोबर. वगैरे. म्हणजे आमचं आयुष्य नाही हे फक्त स्ट्रगलचं पण आहे. मच्छीमारी करून आल्यावर सगळे सण साजरे करणे वगैरे, आणि सण बरोबर. आमच्या होळी असू दे, बाकीच्या सगळ्या नारळी पौर्णिमा असू दे, असे मोठमोठे सण आहेत की त्याची जे अख्ख्या जगाने त्यांची हे घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर मी माझं शिक्षण हे आदर्शनगर आणि जनता शाळा इथेच झालं. आपल्याच माध्यमिक विभागात. शिक्षण, येस, माध्यमिक शिक्षण आपल्या विभागातच झालं. माझं कॉलेजचं जे शिक्षण आहे ते DVM कॉलेज आणि आंबेडकर कॉलेजमध्ये SY BCom पर मी शिक्षण घेत असताना अच्छा. मला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक जॉब आला सुरक्षा खात्यामध्ये, आणि मी SY BCom नंतर मी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये रुजू झालो 1995ला. अच्छा, म्हणजे महानगरपालिकेचा ऑलरेडी तुमच्याकडे अनुभव आहे असं हो, म्हटलं तरी काही 30 वर्षाचा अनुभव आहे. क्या बात आहे. 30 वर्ष मी काम केलेलं आहे तिकडे. अच्छा, क्या बात आहे. पण छान वाटतं की तुम्ही महानगरपालिकेमध्ये स्वतः कामाला होता, तर अनेक वर्ष महानगरपालिकेला सेवा दिलेली आहेत. आत्ता महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडे सेवा करण्याचा योग आलेला आहे. मात्र समाजकारणामध्ये तुम्ही कसे होतं किंवा समाजकारणामध्ये कसे आलात? कसं आहे की आमच्या घराचा हा वारसा आहे. माझे आजोबा हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते. अच्छा. म्हणजे गावातील कोणतं काम असेल, सामाजिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ओके. देवळांची देखभाल असेल, एका देवळाचे ते ट्रस्टी पण होते. ओके. त्याच्यामुळे एरियामध्ये सत्यनारायणची महापूजा होते, त्याचे ते ट्रस्टी होते, त्यांचा सहभाग असायचा. सगळ्या गावाला एकत्र करण्याचं काम, जे पूर्वी होळीला आमच्याकडे जागरे व्हायचे, जागरे. बरोबर. तर अख्ख्या कोळीवाड्यातले जागरे हे आमच्या आजोबा आमच्या घराकडे सगळे लोक येऊन तिथे साजरा करायचे. वा, क्या बात. हा जो सगळ्यांना एकत्र आणायचा जो माझ्या आजोबाचा वारसा आहे ना, तो मी घेतला आणि मी त्यासाठी समाजकार्यात पुढे आलो. अर्थातच तुम्ही वॉर्ड क्रमांक 193 जो वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा भाग येतो, हो. तर आत्ता एक्झिस्टिंग नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे आहेत, तरी तुम्हाला वाटतं की तिकडे अजूनही समस्या आहेत काही, किंवा तुमच्या विभागातल्या समस्या ज्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवतात? तसं बघायला गेलं ना सर, की समस्या ह्या भरपूर आहेत. समस्या ह्या अचानक येत आहेत, पण यांनी क्रिएट केलेल्या समस्या आहेत या. अच्छा. उदाहरणार्थ बघा, रस्ते 3 महिन्यांनी हे रस्ते नवीन बनवतात, परत फोडतात आणि परत बनवतात. ओके. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे गावात, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मुलांना खेळायला मैदानं नाही राहिली आहेत. अच्छा. म्हणजे कुठल्याही असं यांना 2 टर्म आम्ही निवडून दिलं होतं. ओके. आपल्या सगळ्या विभागांनी यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता, पण ते विश्वासाला पात्र राहिलेले नाही आहेत. कोणतंही काम, जे वॉटर मीटर गटर असेल, जे बृहन्मुंबई महानगरपालिकेची टॅगलाईन आहे, बरोबर. त्याला कुठल्याही पद्धतीचा या लोकांनी न्याय दिलेला नाही आहे. म्हणून तर आज संपूर्ण विभाग यांच्या विरोधात चालला आहे. अच्छा. काहीच नाही केलं आमच्यासाठी, फक्त ओके. पिळवणूक आणि पिळवणूक, बाकी काहीच नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगरसेविका आम्ही निवडून दिलेली आहे, बरोबर. पण ते कुबड्या घेऊन फिरत आहेत. काही कामं समस्या असेल, आम्ही नगरसेविकाकडे गेलो, अच्छा. की ताई वहिनी जे काय असेल ते आम्ही विचारलं का, त्यांचं म्हणणं एकच असते, माझ्या मिस्टरांना विचारते आणि मी तुम्हाला सांगते, किंवा तुम्ही माझ्या मिस्टरांना भेटा. नगरसेविका आम्ही तुम्हाला निवडलं आहे आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या आम्हाला कुबड्या देत आहे. काही नाही, फक्त मिस्टरांचं प्रेशराईज, दबाव आणणं, हेच त्यांचं काम आहे. अच्छा. म्हणजे इतक्या वर्षाच्या समस्या, ज्या वॉटर मीटर गटर ज्याच्यावरती सगळा भार असतो, त्या अजूनही तशाच आहेत असं म्हणायचं आहे. तशाच अच्छा. आहेत, वंचित आहेत आमच्याकडे सगळे लोक या समस्येपासून. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद.
जर समजा लोकांनी तुमच्या बाजूने मतदान केलं, तुम्हाला ह्या खुर्चीवरती बसवलं की तुम्हाला आमचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडलं, तर तुमच्या माध्यमातून ह्या समस्या तुम्ही कशा सॉल्व्ह करणार किंवा तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं असेल आपल्या विभागासाठी? पहिली गोष्ट म्हणजे मी 30 वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा केली आहे. बरोबर. मला प्रत्येक विभागाचा अभ्यास आहे. अच्छा. कोणत्या ज्या आमच्या गरजा आहेत बरोबर. किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठल्या डिपार्टमेंटतर्फे किंवा कुठल्या माणसातर्फे कुठल्या अधिकाऱ्यातर्फे सोडवल्या जातील हे माझं चांगलीच मला जाण आहे. म्हणजे जर माझ्याकडे कोणी आमच्या गावातील समस्या घेऊन आला तर असं नाही होत की नौका असेल तर त्याला विचारावं लागेल, बघतो मी, विचारतो. डायरेक्ट मी त्या व्यक्तीला फोन करू शकतो आणि त्या समस्या डायरेक्ट कोणत्या डिपार्टमेंटला आहेत हे मी लगेच जाणून त्यांच्या समस्या सोडवायचं काम करू शकतो. तुम्ही महानगरपालिकेमध्ये काम केलं त्याचा मला एक अप्रत्यक्ष ॲडव्हान्टेज फायदा तुम्हाला मिळेल. येस. ओके. आणखीन कसं सांगता येतील? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या समस्या आहेत ह्या भयंकर आता करून ठेवलेल्या आहेत त्या सोडवण्याचा 100% मी प्रयत्न करणार. अच्छा. 1 by 1 जशा त्यांच्या समस्या असतील तशा मी त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. अर्थातच तुम्ही सांगितलं की तुम्ही समाजकारणामध्ये होता, तुम्ही प्रत्यक्ष राजकारणामध्ये आला. तुमच्या माध्यमातून आपल्या विभागासाठी जो वॉर्ड क्रमांक 193 आहे त्याच्यासाठी काय आतापर्यंत केलेली कामं जर सांगायची झाली तर तुम्ही कशी सांगाल ती? पहिली गोष्ट म्हणजे जे वरळी कोळीवाडा आहे किंवा प्रभादेवी असेल, वरळी कोळीवाडा हा वेगळा भाग आहे आणि तो पुरातन 7 कोळीवाड्यातला एक मुख्य कोळीवाडा आहे आणि हा कोळीवाडा आहे ना हा भूमिपुत्रांचा आहे, स्वतःच्या मालकीचा आहे. बरोबर आहे. एक आणि 65 एकरचा कोळीवाडा आहे. त्याच्यामध्ये सीमांकनाचा भाग खूप मोठा येतो गावाचं. जसं 1916-17ला लॉटन सर्वे झाला या मुंबईचा, त्याच्यामध्ये कोळीवाडा हा गणला होता. सगळे कोळीवाडे गणले होते त्याच्यात. ओके. तेव्हा कोळीवाड्याचं सीमांकन झालं होतं. त्याच्यानंतर बरोबर 102 वर्षांनी, अच्छा, 2018ला माझ्या अध्यक्षतेखाली आणि म्हणजे मी प्रमुख होतो या सगळ्या गोष्टीचा आणि आशिष शेलार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन झाली आणि कोळीवाड्याचं सीमांकन केलं. त्यावेळी आपण सगळ्या कोळीवाड्यांच्या सीमांकनामध्ये माझा खारीचा वाटा होता. पहिली गोष्ट म्हणजे जे मूळ मुंबईला जॉईन करण्याचं काम होतं ते तुमच्या माध्यमातून वरळी कोळीवाड्याचं माझं भाग्य होतं की मला ही सेवा करण्याची वेळ मिळाली. म्हणजे आपल्याच विभागातील एक तरुण म्हणजे आपल्या विभागासाठी काहीतरी करू शकतो हे सगळ्यात मोठं योगदान तुमचं होतं. ओके. आणखीन काय सांगू शकता? त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड्स आहेत. अच्छा. त्याच्यानंतर सीमांकन, पहिलं एक सीमांकन, प्रॉपर्टी कार्ड्स, DCR. DCR खूप मोठा विषय आहे कोळीवाड्यांसाठी. अच्छा. साहेबांनी आम्हाला आश्वासन पण केलं आहे, देवेंद्र फडणवीस असतील किंवा श्री एकनाथजी साहेब असतील, की प्रत्येक कोळीवाड्याचं सीमांकन हे आणि DCR, कारण का DCR झाल्याशिवाय कुठलाही कोळीवाडा डेव्हलप होऊ शकत नाही आहे. बरोबर. मग ते DCRची जी GR आहेत हे निघणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आमचं तसं साहेबांशी आणि देवेंद्र फडणवीसांशी बोलणं चालू आहे आणि ते लवकरात लवकर ते पारित करतील सगळ्या कोळीवाड्यांसाठी. आणि तुमच्या माध्यमातून झालेली कामं तुम्ही जी सांगायची होती ती? पहिली गोष्ट कोविड काळात सगळ्यांना ज्या प्राथमिक गरजा आहेत त्यासाठी औषध आणणं, त्यांना लागणारं ज्या जीवनातील ज्या जीवनक वस्तू लागतात त्यांची पूर्तता मी त्यावेळेस केली होती. हे सगळं करत असताना ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर मीटर, गटर, त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे जे सांडपाणी होतं ते कुठेतरी जाण्याचं चोकअप होणं वगैरे, मग BMCच्या मलनिसर्ग लोकांना बोलवणं, त्याच्यानंतर पश्चिमी साईडला डेब्रिजमुळे गटार चोकअप होतात त्यासाठी JCB बोलवून ते ओपन करून घेणं. त्याच्यानंतर पाण्याच्या समस्या आहेत. तेव्हा आमच्या एरियामध्ये बऱ्याच लोकांना पाण्याचे नळ नव्हते, पाणी येत नव्हतं, तर त्यांना तिथे जाऊन BMCला जाऊन त्यांचे नळ जोडणी करून लिगली हे करून त्यांना सगळ्यांना नळ देणं. परत अशा बऱ्याच ज्या वॉटर मीटर गटरच्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचं भाग्य मला या माध्यमातून भेटलेलं आहे. ओके. क्या बात आहे. म्हणजे अर्थातच हे काम खरं तर प्रशासनाचं आहे किंवा नगरसेविकेचं प्रतिनिधी आहे त्यांचं आहे, मात्र ती कामं तुमच्या माध्यमातून जास्त झालीत असं तुम्ही म्हणता. ओके. क्या बात आहे. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग, माझा विजन.
मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. आणखीन कोणत्या समस्या सांगाल? पहिली गोष्ट, आमचा जो महिलांचा बाजार आहे, मच्छी मार्केट आहे, त्या तिथे साफसफाई आहे ना, क्लिननेस ही होत नाही आहे. पाणी अच्छा. अभावी मुळा किंवा ते मच्छी कापल्यानंतर जे मटेरियल असतं त्याच्यामुळे ते थोडा वास किंवा चिकटपणा येतो ना, तो स्वच्छ झाला पाहिजे. सुसज्ज असा बाजार झाला पाहिजे, कारण की जी लोक येतील मच्छी घ्यायला त्यांना असा स्वच्छ बाजार असल्यावर जरा व्यवस्थित वाटलं पाहिजे. तर याच्यासोबतच मला विचारावंसं वाटेल की आजकाल जे मच्छी मार्केट्स होते ते कुठेतरी बाहेर घालवण्याचं काम केलं किंवा बंद करण्याचं काम केलं असं वाटतं तुम्हाला? हो, असा अन्याय आमच्या लोकांवर बराच झालेला आहे. तो अन्याय दूर करण्यासाठीच मला साहेबांनी इथे पाठवले आणि हे काम पहिला झालं पाहिजे की माझा जो गावातील ज्या महिला आहेत किंवा मच्छीमार असेल यांच्यावर कोणताही अन्याय नाही झाला पाहिजे. कोणतीही योजना सरकारी असेल ती मच्छीमारांसमोर पोहोचत नाही आहे, पहिली गोष्ट एक. दुसरी गोष्ट, पावसाळ्यात जो आमचा मच्छीमारी बंद असते, अच्छा, त्या मच्छीमारांना कुठलंही कंपल्सेशन दिलं जात नाही आहे. शेतकऱ्यांना दिलं जातं, बरोबर. आमच्या मच्छीमारांना का दिलं जात नाही? आम्ही पण पाण्यातली शेतीच आहोत ना, आमची ती शेतीच करतोय आम्ही. त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे समुद्रकिनारी जो कचरा येतोय किंवा स्वच्छ करायचं आपल्याला, बरोबर, ही एक आमच्याकडे समस्या आहे. ती पहिलं लवकरात लवकर ती स्वच्छ किनारी झाली पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲम्ब्युलन्स. अच्छा. आमच्या विभागातील जो एक विभाग आहे किल्ल्या साईडचा, म्हणजे क्रांती गल्लीपासून जे किल्ल्यापर्यंत तिथल्या लोकांची कंप्लेंट्स आहेत की आमच्याकडे साफसफाई करणं येतच नाही आहे. अच्छा. म्हणजे हा विभाग वेगळा आहे का तिथे माणूस साफसफाई करणारा जाऊ शकत नाही का? ती एक समस्या आपण पहिला दूर करतो. तुम्हाला अजूनही वाटतं की वरळीचा किल्ला आजही ऐतिहासिक किल्ला म्हणून मुंबईतील एक स्वतःचं स्थान आहे आणि तिकडे अजूनही स्वच्छता होत नाहीये. अच्छा. ती करायला पाहिजे ती मी माझ्या माध्यमातून लवकरात लवकर करणार. ओके. घंटागाडी जी कचऱ्याची असेल ती गेली पाहिजे प्रत्येकाच्या, जोपर्यंत एक्सेस आहे तोपर्यंत ती गेली पाहिजे. आणखीन रोडच्या बाबतीत अजूनही पाहायला भेटतं की व्यवस्थित असे रोड कोळीवाड्यात नाही आहेत. काय झालं आहे की रोड आहेत ना, बनवले जातात निकृष्ट दर्जाचे आणि परत 3 महिन्यांनी टेंडर काढून परत तेच रोड बनवले जातात. या गडबडीमध्ये, रोड बनवण्याच्या गडबडीमध्ये आमच्या विभागातील 2 महिलांचा जीव गेला आहे. रुग्णवाहिका पोचू शकली नाही सर. आत्ता गेल्या महिन्यातच आमच्या विभागातील एक महिला, तिला छातीत दुखून आलं, त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्स तिच्या घरापर्यंत येऊ शकते नाही आणि लोकांना ज्यांच्या घरातल्यांनी स्ट्रेचरवर हातावर उचलून बस स्टॉपपर्यंत जावं लागलं सर. अरे, एवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे लोकांनी. वरळी कोळीवाड्यात जो नेहमीचा रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे हे अजूनही तसाच ठेवलेला आहे. तो पहिला आपल्याला दूर करायला पाहिजे सर. कोविड काळात आहे ना, जेव्हा जगभरात कोविड प्रभावित होत होता त्यावेळी भारतातील सगळ्यात पहिला विभाग जर कुठला ब्लॉक केला असेल ना तो वरळी कोळीवाडा. बरोबर. त्यावेळेस लोकांना एवढ्या समस्या निर्माण झाल्या ना की लोकांना कुठलीही ज्या सुखसुविधेचं माध्यम होतं ते मिळत नव्हतं. सगळं स्टॉप झालं होतं आमच्याकडे. अशा काळात जे लोकांच्या संकटसमयी नगरसेविकेने उभं राहायला पाहिजे होतं. सगळ्यांना सांगण्यात आलं की आम्हाला कोविड झाला आहे आणि हे दाम्पत्य बाहेर पडलं, कोविडमध्येच हॉस्पिटलला ॲडमिट होतं असं सांगून स्वतःच्या शिवाजी पार्कच्या रूमवर राहिले 1.5 महिने. अच्छा. म्हणजे लोकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी. आणि ज्या योजना सरकारांनी ज्या पाठवल्या होत्या आम्हासाठी किंवा ज्या वस्तू पाठवल्या होत्या ह्या लोकांपर्यंत अजिबात पोचवल्या गेलेल्या नाहीत. ओके. अजिबात पोचवल्या गेलेल्या नाहीत. लोकांना वाऱ्यावर सोडायचंच काम केलं आहे कोविड काळात. अजिबात कुठल्याही गोष्टीवर लक्ष दिलेलं नाही आहे. आमच्या माध्यमातून, सामाजिक कार्यातून आम्ही लोकांना ती पूर्तता करत होतो. अच्छा. सगळ्या सुविधा म्हणजे भाजी आणणं, फिश आणणं, अंडी आणणं, जे काही लहान मुलांना दूध नाही भेटलं साहेब. अच्छा. मी स्वतः त्यावेळी शरद पवार साहेबांना फोन केला
त्यावेळेस, आणि याची पूर्तता करायला लागली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आणून ते उपलब्ध करून दिले आम्हाला. अच्छा, भयंकर परिस्थिती करून ठेवली होती या लोकांनी साहेब. अच्छा. अर्थातच कोविड खूप वाईट काळ होता आणि वरळी कोळीवाड्यापासून त्याची सुरुवात झाली होती. तर माध्यम एकच होतं, बरोबर, की मी इथला आमदार आहे, कुठेतरी जगात प्रसिद्धी, मुंबईत प्रसिद्धी मिळायला पाहिजे. आमच्या अच्छा. कोळीवाड्याला ब्लॉक केलं आहे आणि मी त्याच्यावर लक्ष देतो. हॅमरिंग पूर्ण न्यूजवर कोळीवाडा कोविडनी ब्लॉक केलं, कोळीवाडा कोविडनी बाद केलं आहे. अच्छा, प्रसार माध्यमांच्या समोर येणं आणि हायलाईट्स होणं, ओके, काम काही करायचं नाही आहे. अच्छा, काम करा आणि मग हायलाईट्स व्हा ना. जर या लोकांनी काम केलं असतं तर आज प्रल्हाद वळीकरला तिकीट मिळालीच नसती, लोकांनी यांनाच निवडून दिलं असतं. बरोबर. लोक यांच्या विरोधातच आहेत आणि विरोधातच जाणार. तुम्ही म्हणालात की तुम्ही आतापर्यंत एवढी समाजसेवा करत आलेला, तुमच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत, पण आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की जर माझ्याकडे लोकांनी मतदान केलं किंवा मला लोकप्रतिनिधी निवडलं तर माझ्या माध्यमातून ही मी कामं करेन, माझ्या विभागासाठी माझा हा विजन असेल की माझा प्रभाग असा दिसला पाहिजेत मला. तर असं तुमचं विजन तुमच्या प्रभागासाठी काय आहे? माझं विजन माझ्या प्रभागासाठी असं आहे की माझं जो प्रभाग आहे तो सुसज्ज असला पाहिजे, लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे, लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपलं वरळी कोळीवाड्यामध्ये छेडे देवळाच्या इथे पोलीस चौकी आहे, अच्छा, इथे कल्याण केंद्र आहे. ते कल्याण ओके. केंद्र तोडण्यात आलं आहे आणि तिकडे हॉस्पिटल्स म्हणजे आपला दवाखाना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जो टाकण्यात येणार होता तो सुद्धा अजून झालेला नाही. कारण का, अच्छा, ह्याच प्रतिनिधींनी त्याला विरोध केला होता. अच्छा, तिकडे. म्हणजे कल्याणकारी केंद्र नको म्हणून प्रतिनिधी कल्याण नको. केंद्र होतं तिथे, हॉस्पिटल आपला दवाखाना नको आहे त्या लोकांना. अच्छा, ओके, पण लोकांचा जर मेडिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह बरोबर करायचा आहे. असेल तर आपल्या जवळपास कुठलं तरी हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. बरोबर, ते नको असल्या, ते त्यांना नको आहे, त्यांनी बंद केलं आहे. पण जेव्हा मला लोकप्रतिनिधी निवडून देतील, सगळ्यात पहिला मी लोकांसाठी तिथे आपला दवाखाना बनवण्याचं काम करेन. सर, पहिली गोष्ट म्हणजे आपली जी यंग पिढी आहे त्यांना स्वयंरोजगार किंवा जॉब फेअर हे घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे मच्छीमारांसाठी ज्या सरकारी योजना आहेत त्या अच्छा. इथे राबवल्या गेल्या पाहिजे. त्या आमच्याकडे कधीच राबवल्या गेलेल्या नाही आहेत. अच्छा, ओके, त्यांना आपण न्याय दिला पाहिजे. शैक्षणिक मदत, जे एज्युकेटेड मुलं शिकलेले आहेत, काही गरीब आहेत, काही ते करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी शैक्षणिक मदत करणं खूप गरजेचं आहे. अच्छा, मैदानं आहेत, पार्किंग आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णवाहिका किंवा आजारी जे पेशंट्स वगैरे आहेत त्यांना अच्छा. रुग्णवाहिका आपल्याला अरुंद रस्ते असल्यामुळे जात नाहीत, त्याची सुविधा करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कट्टा आणि त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प म्हणा वगैरे हे करणं अच्छा. गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समुद्रकिनारा आमच्या दोन्ही बाजूनी आहे. बरोबर. वरळी कोळीवाड्याला समुद्रकिनाऱ्याने वेढलेला कोळीवाडा आहे. बरोबर. तो समुद्रकिनारा स्वच्छ करणे, त्याचा किनारा अच्छा. हा स्वच्छ आणि दिसण्यालायक, म्हणजे जे पूर्वी जसा होता तसं झालं पाहिजे आपल्याकडे. आणि बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे जे आमचे पारंपरिक सण आहेत, होळी म्हणा हे वगैरे, याच्यावर कुठेतरी ना बंधनं आणली आहेत, अच्छा, टाईम लिमिट आणलेलं आहे. बरोबर, होळी लोकांचे सण हे रात्री, होळी सण असा आहे आमचा बरोबर, की तो 12 वाजता त्याला अग्नी दिली जाते हां. आणि त्याच्यानंतर तो एन्जॉय केला जातो. तर आता तेव्हा चालू होतो. हे यांचं काय चाललंय की 10 वाजता बंद करा. अरे, रिस्ट्रिक्शन खूप आणले साहेब, ते अच्छा. कुठेतरी उठवले पाहिजे, म्हणजे बंद केले पाहिजे, जेणेकरून लोकांची जी पारंपरिक जी पद्धत आहे ती त्या कुठेतरी टिकून कोळीवाड्याची अबाधित राहिली पाहिजे. वा. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. क्या बात आहे. अर्थातच नक्कीच तुमचं विजन आपल्या विभागासाठी खूप छान आणि सुंदर स्वरूपाचं आहे.
लोकसुद्धा याच्या पाठीमागे तुमच्यासोबत साथ देतीलच. मात्र ज्यावेळेला आपण सध्या वॉर्ड क्रमांक 193 बघतो, अनेक प्रतिष्ठित उमेदवार तुमच्या अपोजिटमध्ये उभे आहेत, तर तुम्ही त्यांच्याविषयी स्वतःला वेगळे कसे समजता? बघा सर, की लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याबरोबर राहिलेले अपक्ष उमेदवार, ओके, मी एका पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, बरोबर, शिवसेना. माझं असं स्वतःचं आणि गावाचं म्हणणं आहे की ह्या लोकांनी 25 वर्षे सेवा भोगली. ओके, अपक्ष उमेदवार त्यांच्याबरोबर होते. त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही की आपल्या गावावर अन्याय होतोय. सगळ्या जेवढे कामं यांनी केली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि हे अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांच्या पक्षातलेच तिकीट न दिल्यामुळे बाहेर फुटलेत आणि अपक्ष फॉर्म भरला आहे, हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. बरोबर, सगळी कामामध्ये त्यांचा सहभाग होता. तेव्हा तुम्हाला कळालं नाही की माझ्यावर अन्याय झाला आहे. अच्छा, आत्ता तुम्हाला साक्षात्कार झाला का की मला माझ्यावर अन्याय झाला? यांचं एकच कारण आहे की यांना तिकीट दिली नाही पक्षाने. बरोबर, लोकांना जे सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये हे तेवढे जबाबदार आहेत तेवढे ते लोकप्रतिनिधी आहेत. अच्छा, लोकांना सहानुभूती दाखवणं आणि लोकांचं काम करणं याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. बरोबर, आणि लोकांनी आता पूर्ण ठरवलं आहे की आम्हाला यांच्यावर विश्वास नाही आहे. ओके, ही लोक बोलतात तेच आणि करतात पण तेच. अच्छा, पूर्ण विभाग यांच्या विरोधातच आहे आणि यांना कोणी मतदान न करण्याचं सगळ्यांनी ठरवलं आहे. आणि फक्त त्यांना एक नवीन चेहरा हवा आहे, एक विश्वासातला माणूस हवा आहे. हा पर्याय फक्त आणि फक्त शिंदेसाहेब देऊ शकतात ही त्यांना खात्री आहे. म्हणून माझी निवड झाली आणि मला साहेबांनी तिकीट दिले. ओके, क्या बात आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही या समस्या सगळ्या पाहिलेल्या आहेत आणि तुमच्या माध्यमातून ह्या सुटतील असा आम्ही विश्वास 100% सुटतील ना, म्हणजे सोडवणारच. क्या बात आहे. लोकांना न्याय देणारच आणि लोकांच्या हितासाठीच मला गावकऱ्यांनी सगळ्या आमच्या लोकांनी मला उभं केले या कामासाठी. ओके, मी माझ्या कामावरचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मी राजीनामा देऊन या युद्धासाठी उभा आहे. लोकांचा न्याय देण्यासाठी मी उभा आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. क्या बात आहे. पण अर्थातच तुमचा इतका चांगला विश्वास आहे लोकांवरचा, लोकांचं तुमच्यावरती चांगला विश्वास आहे, प्रेम आहे. अर्थातच या प्रेमाच्या विश्वासावरती तुम्ही या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जिंकाल अशी अपेक्षा करतो. आणि आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आलात, खूप छान गप्पा मारल्यात, आपल्या व्हिजनबद्दल सांगितलं, आपल्या लोकांबद्दल आत्मीयतेने बोललात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि तुम्हाला सुद्धा येणाऱ्या इलेक्शनसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.